नवरा त्याच्या कामानिमित्त 5 वर्षासाठी फ्रान्सला चाललाय. बायकोला तो सतत विचारतोय, माझ्यासोबत येतेस का, माझ्यासोबत येतेस का. पण तिला मात्र तिने तिच्या मेहनतीने तिच्या भोवती बनवलेलं विश्व सोडून जाण्याची इच्छा नाही. तिने त्याच्याबरोबर का जावं? 5 वर्ष तिथे एकटं राहून इथे आल्यानंतर पुन्हा शून्यातून सुरुवात तिने का करावी? समीर धर्माधिकारी आणि देविका दफ्तरदार. 3 वर्ष झाली यांच्या लग्नाला, पण प्लॅनिंग मात्र इतक्यात नाही असं त्यांचं मत. तसं यांचं अरेंज मॅरेजच. पण झाडाची पालवी जशी हळुवारपणे बहरत जावी तसं यांच्यातलं प्रेम हळुवारपणे बहरत गेलं. एखाद्या गोष्टीला सावरण्यासाठी वेळ तर द्यावाच लागतो. आई वडिलांच्या विरुद्ध जाऊन समीरनं आपलं पॅशन करिअरमध्ये बदललं. जिथे घरच्यांचा विरोध तिथे मात्र नवरा काय करतो असं कोणी विचारलं तर तो बासरी वाजवतो असं निसंकोचपणे सांगणारी आणि त्याच्या पाठी भक्कम उभी राहणारी देविका मात्र परदेशात त्याच्याबरोबर जाण्यासाठी नकार देते. परदेशात जाण्याअगोदर समीरला सर्वांचा निरोप घ्यायचा आहे, अगदी कोकणातल्या आपल्या मोडक्या घराचा सुद्धा. देविकाला सतत माझ्यासोबत येतेस का अशी विनवणी करणारा समीर नकळतच माझ्याबरोबर येच अशी जबरदस्ती करू लागतो. त्याआधीच देविकाबद्दल तुमच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर तयार झालेलाच असतो. तुम्हाला देविकाच बरोबर आहे असं सतत वाटू लागतं. पण समीरच्या मनाची घाळमेळ समजण्यात देविका मात्र असमर्थ ठरते का? चित्रपटाच्या शेवटी समीर देविकाला जे सांगतो आणि त्यानंतरही देविकाचं असं वागणं, तेव्हा कोण बरोबर आणि कोण चूक हे ठरवताना मात्र प्रेक्षकांची तारांबळ उडते. सचिन कुंडलकर दिग्दर्शित निरोप हा चित्रपट सर्वांसाठीच आहे असं नाही. ज्यांना हळुवारपणे उलगडणारी कथा, नात्यातले बंध, मानवी मनाचे शाश्वत पैलू पाहण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा सिनेमा एक पर्वणीच आहे. चित्रपट संपल्यानंतरही मनात विचारांची जी सुनामी उठते ती मनाला वाहून नेण्याऐवजी शांतच करते. म्हणूनच तर कदाचित चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असेल. चित्रपटातील कलाकारांचा अभिनय, त्यांचे संवाद, त्यांचे विचार, त्यांच्या मनाची तळमळ सर्वच अप्रतिम आहे. चित्रपटात आणखी एक प्रश्न सुरेख मांडला आहे. बायकोला नवऱ्यापासून एक मानसिक सुरक्षितता, एक आर्थिक सिक्युरिटीच तर हवी असते. कारण शेवटी आपलं घर सोडून एका अनोळखी व्यक्तीसोबत जीवन जगण्यासाठी ते गरजेचं नाही का? डिझनी प्लस हॉटस्टारवर तुम्हाला हा ऑफबीट, नेहमीपेक्षा वेगळा मराठी चित्रपट पाहायला मिळेल.